नमस्कार मंडळी, नमस्कार. मुक्काम पोस्ट देऊळमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा प्रामुख्याने जो विषय आहे तो कोकणातल्या मूळ वंशाच्या गायी, कोकण गिड्डा. आणि आम्ही खरंच नशिबान आहोत की ह्या गायींची जी जात आहे कोकण गिड्डा, मूळच्या कोकणातल्या गायी, त्या आमच्याकडे अजूनही आहेत आणि त्यांचं आम्ही संगोपन करतोय. भारताच्या ज्या गायी आहेत, जशी आपली गुजरातची गीर गाय, सेहवाल गाय आहे, आणि आमच्या कोकणातली कोकण गिड्डा गाय. इथलं जे वातावरण आहे, इथला जो प्रचंड पडणारा पाऊस आहे, इथल्या जे डोंगरदऱ्या आहेत, उंच सकल पर्वत रांगा आहेत, तर त्यासाठी इथल्या वातावरणाशी मिळती जुळती अशी ही गाय आहे. एकंदर तुम्ही या गायींकडे बघितलात तर ह्या गायींची उंची, आकारमान अतिशय ठेणगस आहे. त्या फार उंच नाही आहेत, फार दष्टपुष्ट अशा नाही आहेत, पण या गायींकडे तुम्ही नीट बघितलात तर प्रत्येक गायींचं रूप हे वेगळे आहे. त्यांचे डोळे बघा, फार देखण्या अशा गायी आहेत आणि ह्या अतिशय माणसाळलेल्या गायी आहेत. गायीला आपण गोमाता म्हणतो, त्याची आपण पूजा करतो. प्रत्येक सणासुदीला आपण त्या गायींना केळीचं पान आणि नैवेद्य दाखवतो. त्या गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचा सहवास आहे, असं आपण एक आपली धारणा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे. तर ह्या गायींचा उपयोग असं म्हटलं जातं थोडंसं उपेक्षा म्हणून, की कोकणातल्या गायी ह्या फक्त शेणापुरत्या. ज्या कोकण गिड्डा ह्या जातीच्या गायी आहेत, यांचं दूध देण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. पण ह्या गायींचं दूध, यांचं संगोपन करणं अतिशय सोपं आहे. कारण दिवसभरात या गायी रानावनात चरतात. इथले जे निसर्ग आहे, इथे जे पानं, फुलं, फळं, प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे. आणि तुम्ही बघाल तर हे स्वतःचा चारा स्वतः खातात आणि प्रत्येक चाऱ्यामध्ये काही नैसर्गिक गुणवत्ता असते. त्याच्यामुळे ह्या गायीचं दूध हे अतिशय सकस. ह्या गायीचं जे गोमूत्र आहे हे अतिशय उपयुक्त आहे. इव्हन या गायीचं जे शेण आहे ते पण एक उत्तम शेणखत म्हणून मानलं जातं. आणि ह्या गायीच्या दुधापासून जे काही दुग्धजन्य पदार्थ बनतात, म्हणजे गावठी गायीच्या दुधापासून जे तूप बनतं, त्याची बाजारात प्रचंड मागणी आहे, पण त्याचा पुरवठा होत नाहीये. अतिशय प्रेमळ आणि मायाळू अशा गायी आहेत. ह्या गायींचं असं एक वैशिष्ट्य आहे ज्या आपल्या गावठी गायींचं, की ज्यांना पाना कधी फुटतो त्या दूध कधी देतात, तर जेव्हा त्यांना ही बाळं होतात आणि जेव्हा ती बाळासाठी जेव्हा दूध देते, ज्या बाळासाठी ती पाना सोडते, त्याच वेळी ते दूध आपण काढायचं असतं. ते मातृत्व, ती माया, ते प्रेम, हे सगळं त्या दुधात उतरतं. असंही तिचं दूध हे पौष्टिक असतं, पण हे सगळे गुणधर्म जे गावठी गायींमध्ये असतात हे त्या दुधामध्ये उतरतात. आणि त्याच्यामुळे असं आपण नक्कीच म्हणू शकतो की हे दूध अतिशय सकस असतं, पचायला अतिशय हलकं असतं, उपयुक्त असतं आहारासाठी, सांधेदुखीसाठी. गावठी गायीचं दूध तुम्ही रोज जर का फक्त गरम करून प्यायलात तर बरेचसे आजार तुमचे कमी होतात. हे गावठी गायीचं शेण आहे, ह्या शेणात तुम्ही जर का पाय ठेवलात, त्या शेणात तुम्ही रोज इथे यांचं शेण आणि मलमूत्र काढलात तर तुम्हाला कुठलेही आजार होत नाही. तर आज मात्र एकंदर बघितलात तर ही जी जात आहे ती थोडीशी आपण ज्याला म्हणू शकतो की ह्यांची कमतरता होते. म्हणजे हे गावठी गाय कोण शक्यतो दूध कमी देतात म्हणून पाळत नाहीत आणि एक नष्ट होत चाललेली अशी जात आहे. कारण अजून एक मोठं आहे की हल्ली कोण गुरं पाळत नाही. बैल पाळणं हे फार कठीण काम आहे. बरेच लोकांकडे टिल्लू असे पंप आले जे आपण शेतीसाठी वापरतो. त्याच्यामुळे बैल नसल्यामुळे बऱ्याचशा गायीची जी
प्रजनन असतं त्यासाठी इंजेक्शनचा वापर केला जातो. आणि हे जे शासकीय दवाखाने आहेत त्याच्यामध्ये गावठी बैलांचं इंजेक्शन मिळत नाही. त्याच्यामुळे संकरित म्हणजे जर्सी असेल किंवा इतर जातीचे जे बैल असतील त्यांचं इंजेक्शन वापरलं जातं आणि येणारी ही जी जात असते ही कुठली तरी वेगळीच असते. त्याच्यामुळे हळूहळू गावठी गाय किंवा गावठी बैल हे यांचं जे पुढची जी पिढी आहे ही खरं तर धोक्यात आलेली आहे आणि हळूहळू ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आज आम्ही खरंच नशीबवान आहोत की आमच्याकडे या गायी आहेत. आता बघा तुम्हाला हेच सांगतो, ही गाय प्रचंड म्हणजे तिच्या चेहऱ्याकडेच बघितलं की एक वेगळेच भाव येतात. 2 दिवस ती नुसती हमरत होती. खरं तर ती हमरत नव्हती, तर ती आक्रोश करत होती, तिचं टाव फोडत होती. तिच्या चेहऱ्याकडे बघितलं की ती एक आई म्हणून जर का तिच्याकडे आपण बघितलं तर तिचे चेहऱ्यावरचे भाव कळतात. कारण 2च दिवसापूर्वी तिचा साधारण 3-4 महिन्याचा पाळा अकस्मात आजारपणामुळे गेला आणि त्याच्यामुळे ती 2 दिवस अशी काही हंबरते, तिच्यासाठी दुःख पचवणं फार कठीण आहे. ही आता गाय आमची आहे, हिला अजून बाळ झालेले नाही आहे, त्याच्यामुळे ही मस्ती करते. पण बाळ झालेली गाय आणि कुमारी गाय म्हणजे हिला अजून बाळ झालं नाही ह्यांच्यामध्ये फार फरक असतो. ती मॅच्युरिटी जी असते ना ती त्या गायीमध्ये आपोआप येते. तर आज आम्ही हा एक पाडा आहे जो साधारण 6 महिन्याचा आहे. अजून काही दिवसांनी हिच्यापासून पण बाळं होतील अशी आम्ही म्हणजे असं आम्ही गृहीत धरतो. तर धन्यवाद. बरंचसंही सांगण्यासारखं आहे. थँक्यू व्हेरी मच.